एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 64. लीला विग्रही सर्वही निर्मियेले, जीवा जीवनी साधना योग्य केले, अनन्यास जो युक्तीने मुक्तिदाता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. आता माडीला चौकडा घालून, कानाला कलम लावून, नाथ मंदिरातल्या बाजूच्या पट्टीत पोथी वाचण्यात ते निमग्न होते. विजय पांडुरंगापुढं रांगोळी काढण्यासाठी गिरिजाबाई तिथे आल्या. दर्शनाला आलेल्या दोघी बायका तिथेच उभ्या होत्या. त्यातल्या ठकूबाई म्हणाल्या, गिरिजाबाई, अहो किती वाळलात, काय होतंय तुम्हाला? मथुताई म्हणाल्या, अहो खात्या पित्या श्रीमंत घरातल्या तुम्ही चांगलं लठ्ठ मोठ्ठं व्हायचं सोडून अशा सुकत का चाललात? गिरिजाई म्हणाल्या, इश्श, वाळायला काय झालं? तुमच्या प्रेमाच्या नजरेला मी वाळलेली वाटत असेन हो. ठकूताई गालाला हात लावून वाकडी मान करून म्हणाल्या, नुसत्या खाण्यापिण्यानं माणूस का सुधारतो? या गिरिजाबाईंना केवढा तरी हृदयरोग आहे. हनुवटीला हात लावून मथुताई म्हणाल्या, हृदयरोग? हा कुठला बाई नवीन रोग? या यवनांच्या राज्यात काय काय नवनवीन निघेल हे काही सांगता येत नाही बरं. गिरिजाबाई रांगोळींचे ठिपके काढत होत्या आणि दोघींच्या रिकामा गप्पा चालल्या होत्या. ठकूबाई म्हणाल्या, बाई, हृदयरोग म्हणजे आपली हृदयाची काळजी हो. त्यांच्या पोटचा मुलगा हरी त्या तिकडे लांब काशीला जाऊन राहिलाय ना, आणि दुसऱ्याच्या पोरांवर पोटच्या पोरासारखी माया करावी लागती हो गिरिजाबाईंना. रांगोळीच्या रेघा वेगानं काढल्या जात होत्या. मथुताई काळजीच्या स्वरात म्हणाल्या, कधी येणार हो हरिभाऊ परत? फार वर्ष झाली हो त्याला जाऊन. रागावून तर नाही गेला ना? मानभावी स्वरात त्या ठकूताई म्हणाल्या, छे छे, अहो तो म्हणे विद्या शिकायला गेला. पण मी म्हणते, तो पैठणातच पंडित झाला होता, आता घरदार सोडून आणि काय शिकतोय? गिरिजाबाईंचं हृदय चर 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 चिरत होतं. रांगोळीच्या फुल्या थरथरत्या बोटानं काढल्या जात होत्या. त्यांना वाटत होतं, ही अशी चर्चा गावभर चालत असेल. कुणाकुणाच्या तोंडाला हात लावणार आम्ही? एकनाथ महाराज जरी पोथी चालण्यात दंग दिसले असले तरी त्यांचेही कान हा संवाद ऐकत होते. त्यांची मनस्थिती घायल झाली होती. हा असा लोकोपवाद ऐकत राहण्याखेरीज गत्यंतर नव्हतं, यावर इलाज नव्हता. तेल्याच्या संभा धापा टाकीत तिथे आला आणि नाथांना म्हणाला, आपल्या पैठणात आज अघटित घडलं. तुम्हाला काही कळलं का? कळलं? अघटित? कुणाच्या दारादारावरून नांगर फिरला की कुणाला मुसक्या बांधून इथून नेलं? काय झालं तरी काय? आणि रे संभा, तू एवढा घाबरलेला का रे? नथुताई म्हणाल्या, अगदी. त्या अशा आविर्भावामध्ये बोलत होत्या की बस. संभा म्हणाला, आज दंडवत स्वामींनी मेलेलं गाढव जिवंत केले आहेत कुठे? ठकूताई हसत म्हणाल्या, कोणी? त्या अचरट माणसानं. कमालच आहे. त्या गिरिजाबाईंना म्हणाले, अहो तो खुळा दंडवत स्वामी कोण दिसेल त्याला सारखा साष्टांग नमस्कार घालत सुटतो. लहान नाही, मोठा नाही, बाई नाही, पुरुष नाही, जे दिसेल त्याला आपला वेड्यासारखा साष्टांग नमस्कार घालतो. म्हणून गावकऱ्यांनी त्या खुळ्याचं नाव दंडवत स्वामी ठेवलं. नथुताई म्हणाल्या, अहो हा संभा म्हणतो
त्यानं गाढव जिवंत केलं. चला पाहू तरी काय चमत्कार आहे तो, असं म्हणून त्या उचापती करणाऱ्या बायका तिथून निघून गेल्या. संभा म्हणाला होता की स्वामींनी गाढव जिवंत केलं. ते ऐकल्याबरोबर एकनाथ महाराज पोथी मिटवून तसेच उठले. खांद्यावरून घसरलेलं जानवं त्यांनी सारखं केलं. धोतराचा सोगा झटकला, घेऱ्यावरून हात फिरवला आणि धोतर पंचा तांब्या घेऊन ते गोदावरीकडं निघाले. सांगोवांगीच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा समक्षच ती घटना पाहावी आणि मग स्नान उरकून परत यावा असा विचार करून ते निघाले. गंगेच्या वाटेवर त्यांना तसं काही आढळलं नाही, पण लोक मात्र घोळक्या घोळक्यानं चर्चा करत होते. दंडवत स्वामींचं नाव कानावर येत होतं. अर्थात नाथ महाराजांनी आपणहून कुणाला काहीही विचारलं नाही. घरी आल्यावर त्यांची देवपूजा झाली. अतिथी पंक्तीला घेऊन सगळ्यांची जेवणं झाली. नाथ महाराजांच्या वामकुक्षीची वेळ झाली. तेवढ्यात हातात दंड घेतलेले प्रौढ गृहस्थ घाईघाईनं तिथे आले. त्यांनी धोत्राचा सोगा उंच धरला होता. गुडघ्याला बाक आल्यानं त्यांची पावलं फेगडी पडत होती. ते अत्यंत घाबरलेले, धास्तावलेले दिसत होते. त्यांनी येता क्षणी नाथ महाराजांच्या पायावर लोळण घेतली. नाथ महाराज खाली वाकून त्यांचा हात धरून त्यांना उठवत म्हणाले, स्वामी, स्वामी, हे काय आहे? लटपट त्या पायांवर उभे राहत त्यांनी आणि थरथर शब्दात ते म्हणाले, नाथ महाराज, नाथ महाराज, लोक माझ्या पाळतीवर आहेत. मी तुमच्या आश्रयाला आलोय. मला वाचवा, मला वाचवा, नाथ महाराज, मला वाचवा. नाथ महाराजांनी त्यांना हाताला धरून मागल्या अंगणात नेलं. तिथं कडुलिंबाच्या गर्द सावलीत त्यांनी सुतडा अंथरला आणि त्यांना बसायला सांगितलं. गावोबानं वाटीत गुळाचा खडा आणला. तांब्या फुलपात्र तिथं ठेवलं. नाथ महाराज म्हणाले, गावोबा, आज जाऊन सांग की स्वामींच्या भोजनाची सिद्धता करा. ते स्वामींना म्हणाले, स्वामी, आधी गुळ खा, पाणी प्या, स्वस्थ व्हा, मग काय सांगायचं ते सांगा. इकडे कुणीसुद्धा येणार नाही. गुळाचा खडा जिभेवर ठेवून गडव्यातलं पाणी ते घटाघटा प्याले. त्यांच्या घशाला इतका शोष पडला होता की घागरभर पाणी पिऊन ते शकले होते. म्हणजे पाणी इतकं पिलं की घागरीभर असेल ते. धोत्राच्या सोग्यानं त्यांनी मिशा टिपल्या. खांद्यावरच्या पंचानं डोक्यावरचा घाम पुसला. ते स्वस्थ झाले. नाथ महाराज म्हणाले, आता सांगा पाहू, काय घडलं? स्वामींच्या डोळ्यातून घळा 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 अश्रू वाहू लागले. ते हात जोडून म्हणाले, नाथ महाराज, कसं घडलं, काय घडलं मला सांगता येणार नाही, पण मी मेलेल्या गाढवाला दंडवत घालता क्षणी ते 4 पायावर उठून उभं राहिलं हो. मला काहीच माहीत नाही, मी काहीच केलं नाही हो. नमस्कार केलेले हात हातात घेऊन नाथ महाराज म्हणाले, ह्यात आश्चर्य करण्याजोगं काही नाही. हा नमन भक्तीचा परिपाक आहे. तुमच्या योग साधनेनं ही सिद्धी तुम्हाला प्राप्त झाली आहे. पण नाथ महाराज, मी कधी योग साधना करीत नाही, मग ही अशी सिद्धी कशी प्राप्त झाली? एकनाथ महाराज म्हणाले, स्वामी, सर्वंतांतरा म्हणजे तुम्ही की नाही काय केलं माहिती का? सगळ्यांच्या अंतर्यामी भगवंत पाहत राहिलात आणि नम्रपणे त्यांना नमस्कार करत गेलात. ही काय सामान्य गोष्ट आहे? भगवत भाव पाहण्याची ही केवढी विशाल दृष्टी आहे. तरी आपण विनम्र आहात. आपल्या मनी भेदभाव नाही. बुद्धी शुद्ध असणं हे सुद्धा अमौलिक नव्हे काय? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आपणची विश्व जाहला. काय म्हणतात? आपणची विश्व जाहला, तरी भेदभाव सहजची गेला. म्हणूनी द्वेषू ठेला जया पुरुषा, म्हणूनी द्वेषू ठेला जया पुरुषा. स्वामी गयावया करून म्हणाले, नाही 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 नाथ महाराज, मी कोणी मोठा पुरुष नाही. माझा जय जयकार नको, माझी मिरवणूक नको, मला उच्च स्थान नको, मला काही नको, मला काही नको, मला काही नको. हे सगळे लोक माझा पिच्छा सोडत नाहीत. मला सुखानं आता श्वाससुद्धा घेऊ देत नाहीत. एकनाथ महाराज म्हणाले, बरोबर आहे. चमत्कार दिसला की लोक नमस्कार करणारच. तुमची ही सिद्धी सार्वजनिक झाली आहे. लोक तुम्हाला मोठेपणा देणारच.
अहो, ह्या काळातले तुम्ही प्रत्यक्ष चांगदेव झालात, चांगदेव. स्वामी गयावया करून म्हणाले, "पण पण पण ह्यातून सुटण्याचा मार्ग सांगा नाथ महाराज. नाथ महाराज, तुम्ही माझे गुरु व्हा. मला कल्याणाचा मार्ग दाखवा. मला या लोकांच्या घराड्यातून बाजूला करा. मला त्यांच्या कचाट्यातून वाचवा, वाचवा. आपले फार उपकार होतील हो. मला या लोकांच्या कचाट्यातून आता नकोच, हे काही काही नको आहे मला." असं म्हणून त्यांनी एकनाथ महाराजांना पुन्हा दंडवत घातला. एकनाथ महाराज सुतड्यावर पडलेल्या कडुलिंबाच्या काड्या दूर करत गंभीर स्वरात म्हणाले, "तुमच्या सिद्धीला सार्वजनिक स्वरूप आलं ते बरं झालं नाही. आता ही मंडळी तुम्हाला साधन करतील आणि राबवून घेतील. प्रेत जिवंत करणारे तुम्ही चांगदेव ठरलात. तुम्हाला कितीही दीर्घायू लाभलं तरी त्याचा तुमच्या स्वतःच्या दृष्टीनं काडी इतकाही उपयोग नाही. तुमची वैयक्तिक प्रगती आता खुंटलीच म्हणून समजा. ह्या परकीय शासनाच्या कानावर ही वार्ता जाण्याचा अवकाश ते तुम्हाला राजबंदी करतील आणि तुमच्याकडून मेलेल्याला संजीवन देववतील. कदाचित तुम्हाला ते जमलं नाही तर तुम्हाला खोटारडा, बेईमान ठरवून देतील. ह्यामुळं तुमच्या पार्थिव देहाला यमयातना सोसाव्या लागतील. पण त्यापासून तुमची पारमार्थिक उंची वाढणार नाही. लभ्यांश काहीही नाही." स्वामी रडलेल्या आवाजात म्हणाले, "नाथ महाराज, नाथ महाराज, म्हणून तर मी तुम्हाला शरण आलो आहे. सर्व भावे शरण आलेल्याला मार्गदर्शन करा, मार्गदर्शन करा." एकनाथ महाराज म्हणाले, "स्वामी, आता तुमच्या देहावर परक्यांची सत्ता राहणार. पण खरंच तुम्ही स्वतः म्हणजे देह नव्हे. इथं तुमची बुद्धी स्थिर आहे का? तुमचा विश्वास आहे का?" स्वामी म्हणाले, "महाराज, हे काय विचारणं झालं? देह म्हणजे केवळ साधन म्हणून तर मी त्याला नमन भक्तीत राबवतोय. मग मी सांगेन ते तुम्हाला पटतं का पहा. नीट विचारपूर्वक ऐका, त्याचं मनन करा. भर दुपारी असली तरी ती वाळ्याची झुळूक अगदी छानशी झाली आणि त्यामुळं कडुलिंबाची इवली फुलं खाली भुरभुरल्यासारखी आली. ही होणारी पुष्पवृष्टी डोळ्यांना तर सुखावीत होतीच, पण त्याच्या सुगंधानं मन मोहरून जात होतं. म्हणून नाथ महाराजांचं सांगणं ऐकायला ती फुलं समुदायानं खाली उतरत होती. स्वामी कळवळून म्हणत होते, आपणास आपणास मी गुरुपद दिले महाराज. तेव्हा या अज्ञानी शिष्याला आपण सांगाल ते शिरसावंद्य होईल. आपण माझी या सगळ्यातून मुक्तता करा." नाथ महाराज म्हणाले, "अशी घाई गर्दी करू नका. प्रथम मी काय सांगतो ते नीट ऐका. याची देही याची डोळा भोगीजे मुक्तीचा सोहळा. ऐसा कोणी एक विरळा तोची जिव्हाळा स्वरूपाचा, तोची जिव्हाळा स्वरूपाचा." जय हरी.